शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जिल्हा नियोजन मंडळातर्फे आणि पालकमंत्र्यांच्या सहकार्यामुळे 25 कोटीपेक्षा जास्त निधी यंत्रसामुग्री आणि औषधी खरेदी करण्यासाठी देण्यात आला आहे आणि त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा देण्यास मदत होईल, अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी दिली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगर म्हणजेच घाटी या ठिकाणी DPDC म्हणजेच जिल्हा नियोजन मंडळातर्फे माननीय पालकमंत्री व माननीय जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने व सर्व लोकप्रतिनिधींनी घाटीला वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे आजपर्यंत 23-24 या आर्थिक वर्षामध्ये या संस्थेला सुमारे 25 कोटीपेक्षा जास्त निधी यंत्रसामुग्री व औषधासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी एक चांगली रुग्णसेवा देण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि यानंतर इतका भरपूर निधी मिळाल्यामुळं कोणत्याही रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना घाटी रुग्णालयाबाहेरून गोळ्या औषधी आणण्याची वेळ येणार नाही, असा संकल्प आम्ही साधारणतः एप्रिल महिन्यापासून केलेला आहे। त्या दृष्टीनं पूर्ण तयारीसुद्धा सुरू आहे। यंत्रसामुग्रीसाठी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळ म्हणजेच DPDC मार्फत माननीय पालकमंत्री आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळत असल्यामुळं भविष्यामध्ये आपल्याकडंच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया वगैरे होतील आणि त्यामुळं कोणत्याही रुग्णाला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी रेफर करावं लागणार नाही।